नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की समय आसन कसं बनवायचं. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला नवीन आयडिया सांगणार आहे. ही आटा बॅग आहे. आता बऱ्याच जणींना माहिती आहे, आटा बॅग रेडीमेड जे पीठ आणतात त्यांच्या ज्या कॅरी बॅग असतात त्या खूप हार्ड असतात आणि मजबूत असतात. तसंच हे एरियल वगैरे वॉशिंग पावडर जे आणतो ते, किंवा डीमार्टमधून आपण जी शॉपिंग करतो त्याला जे आपण कडधान्य वगैरे आणतो त्याच्या पण बॅग या अशाच असतात. तर त्याचा आपण वापर करणार आहोत. त्याचा वापर आपण कशासाठी करणार आहोत तर मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये. तर आता बघा, इथं मी स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत. एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर. 7x7चं स्क्वेअर कट केलेलं आहे मी. तसंच जे आपण आटा बॅग घेतली होती त्या आटा बॅगचं मी एक स्क्वेअर कट करून घेतलेलं आहे, जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याच मापाचं. आता अस्तर मेन फॅब्रिक खाली ठेवलं आहे, मध्ये मी ठेवलेली आहे आटा बॅग आणि वरून ठेवलेले आहे मी अस्तर. आता आपल्याला हे तिघं स्टिच करून घ्यायचे आहेत चौकोनमध्ये. खूप यूजफुल आहे मैत्रिणींनो, आणि ही ट्रिक जर तुम्ही यूज केली ना तर खरंच तुम्हाला पण आवडेल. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की कशासाठी आपल्याला हे बॅग जे आहेत त्या यूज करायचे आहेत. तर आता बघा, मी पूर्ण चौकोन जो होता त्याला मी चारी बाजूंनी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मला इथं काय करायचं आहे, मी एक डिश घेतली. डिशचा माप आहे जवळजवळ 5.5 इंच. तर 5.5 इंचचा डायमीटर आहे. तर ते मी उलटी ठेवून तिला मार्किंग करून घेतलेलं आहे. जे आपण जी प्लेट घेतली होती आपण त्या प्लेटने मार्किंग करून घेते गोलमध्ये व्यवस्थित. सगळ्यात सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, काहीच जास्त तामझाम नाही आहे. आता जे आपण सर्कल करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला स्टिच करायची. नंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करायचं आहे. अगदी झटपट तयार होतं मैत्रिणींनो, जास्त काही वेळ लागत नाही याला. जर अशीच तुम्हाला मोठी साईज बनवायची असेल तर मोठं घेऊ शकतात. आता इथं मी लेस अटॅच करणार आहे फ्रिलसाठी. तर मला इथं 2 लेस आहेत माझ्याजवळ, पण मग मी एक जरीची लेस अटॅच करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठंही एक रँडम मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपला जो मेझरमेंट टेप आहे तो हळूवार व्यवस्थित पूर्ण जो गोल आहे आकार त्याला मोजून घ्यायचा आहे की किती येतो, तो आपलं माप किती येतं आहे आपलं. आता जिथं मार्किंग केलं आहे मी तिथून सुरुवात केलेली होती मोजण्यासाठी, आणि आता आपण तिथपर्यंतच मोजून घेणार आहोत की किती येतं आहे. तर आता इथं माझं टोटल 18.5 येतं आहे. तर 18.5च्या डबल मला फ्रिलसाठी कापड घ्यायचं आहे. तर त्या टेपला तिथूनच मी डबल फोल्ड करणार आहे आणि जेवढं माप येतं आहे तेवढं येणार आहे. मला इथं 36-37 येतं आहे, पण मग मी 40 घेऊन घेते. 1-2 इंच जास्त घेऊन घ्यायचं, कारण फ्रिलमध्ये आपल्याला कापड थोडं जास्त लागतं. तर मग इथे जरीची लेस मला आवडली त्याच्यामुळे मी घेते. त्याची फ्रिल पण छान दिसते. तर मी इथं 40 इंचचं जरीची जी लेस होती ती कट करून घेते. अतिशय सोप्या पद्धतीने सांगते मैत्रिणींनो, नक्कीच ट्राय करा एकदा. आता मी इथं 40 इंचाची लेस काढून घेतलेली आहे. आता हिला फ्रिल टाकायची आहे. तर एका मैत्रिणीची कमेंट्स होती मैत्रिणींनो की जरीची फ्रिल कशी येते ते दाखवा असं. तर हे बघू शकता, अशा पद्धतीने पहिले आपल्याला छान प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. हळूवार व्यवस्थित एक प्लेट टाकायची. आता प्लेटा तर सिंपल आहे, प्लेटा टाकायचं काही जास्त अवघड नाही आहे. दोघं हातांनी व्यवस्थित पकडायचं 2 बोटांमध्ये आणि त्याला मधल्या बाजूने प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. आता कापड पण कधी असतं कमी जास्त होत असतं का, तर प्लेटांवर असतं. प्लेटा जर आपण छोट्या छोट्या घेतल्या तर कापड उरतं, शिल्लक राहतं, आणि जर व्यवस्थित घेतल्या मोठ्या घेतल्या तर मग ते कापड कमी होतं. तर हे पण आपल्याला थोडंसं जजमेंट यायला पाहिजे. आता मी इथं पूर्ण फ्रिल तयार करून घेतली आणि लावून बघितली की ती बरोबर पुरते का आपल्याला. तर इथं बरोबर मापानुसार आपल्याला तिथं लेस तयार झालेली आहे. ती फ्रिल थोडंही इकडे तिकडे जास्त झालेलं नाही. अशा पद्धतीने जर केलं ना मैत्रिणींनो तर नक्कीच तुम्हाला पण छान करता येईल घरी. आता व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची ती फ्रिल. आता तुम्ही डायरेक्ट कपड्यावर पण जे आपण बेस तयार केल्या बेसवर पण डायरेक्ट टाकू शकतात फ्रिल, पण ही सोपी पद्धत आहे, कारण कसं लहान मोठी झाली तर आपल्याला ॲडजस्ट करता येते. आता इथं मी फोल्ड करून घेतलेली आहे. तिथं डबल स्टिच देऊन
परत तिला एक सरळ शिलाई टाकून घेतलेली आहे. बघू शकतात आपली फ्रिल लावून तयार आहे. आता इथं आपल्याला एखादी लेस वगैरे अटॅच करायची तर मी ही ट्रायंगल लेस अटॅच करणार आहे, कारण याचा लुक खूप छान दिसतो मैत्रिणींनो. एक डिझाईन सारखी तयार होऊन जाते आपली. तर बघू शकता इथं मी ट्रायंगल लेस लावलेली आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं समई आसन ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे आपला पुढचा जो बेस आहे तो तयार झाला. आता पाठीमागे आपल्याला काय करायचं आहे, आपण अस्तर पण पुन्हा लावू शकतो किंवा मग मी जी आटा बॅग होती त्याचंच एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि तो मी पाठीमागे जॉईन करणार आहे. आता मी हे का लावलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला सांगते. ज्या वेळेला आपण समई किंवा दिवा वगैरे ठेवतो ना, तर त्याचं जे तेल आहे ते खाली जिरतं किंवा मग खालचा जो आपण मेन आपण जिथं टेबलावर वगैरे काही कापडवर ठेवतो ना, तर तिथं ते जिरतं आणि सगळं तेलकट होतं. आता हे समई आसनमध्ये मी हे यूज करण्याचं तात्पर्य एवढंच आहे की याच्यात जर तेल जिरलं तर ते फक्त एवढ्याच याच्यात राहील, समई आसनमध्येच राहील, ते कुठंही खाली लागणार नाही. त्याच्यासाठी मी ही आयडिया तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपलं छान आता हे जॉईन झालेलं आहे. तर आता हे एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घ्यायचं. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपलं छान असं समई आसन तयार झालेलं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या कोणी मैत्रिणींना शिवण्याची इच्छा असेल तर त्या व्हिडिओ बघून शिवतील. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.